तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. नंतर मग ते डिप्रेशन वेगळं चाललं, जॉब सोडलेला, फॅमिलीने एक 2-3 वर्ष सपोर्ट केला, पण नंतर नाही. हवा ऐकलं का, आंघोळीसाठी काढा म्हणलं. अरे त्याच्या मायला कपडे कुठे काढाले, बांबातून पाणी काढा म्हणलं आंघोळीसाठी. हो नाही ते काय ऊस ते काढा रन दे वाडा त्याच्या मायला. थिएटर स्क्रीन सगळे तुडुंब वाहत होते. प्रेक्षकांनी त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं. ऑडिओ चॅनल. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. दीप्ती टॉक्सच्या 4थ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहेत नव्या पिढीचे, नव्या एनर्जीचे आणि नवीन नवीन कलाकृती घेऊन आपल्याला नवनवीन ॲक्टिंगचे वेगवेगळे धडे देणारे असे आपलेच आवडते सचिन बांगर सर. सचिन बांगर, तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, नमस्कार. सो सचिन बांगर सरांसाठी मी एवढंच सांगेन, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. सो सर, कसं वाटतंय? पाणीपुरी हा तुमचा एक अमेझिंग चित्रपट काही आठवड्याआधी रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. तुमचे थिएटर स्क्रीन सगळे तुडुंब वाहत होते. प्रेक्षकांनी त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं की ते त्याच्याशी इमोशनली कनेक्ट झाले. सो पाणीपुरी या चित्रपटामध्ये तुम्ही एक मध्यवर्ती भूमिका केली आहे आणि एका प्रोफेशनलची, IT प्रोफेशनल, कॉर्पोरेट प्रोफेशनलची ही भूमिका होती. जे ह्या प्रोफेशनमध्ये आहेत त्यांनी ह्या स्पेशल रोलला खूप वेगळ्या पद्धतीने रिलेट केलं. सो कसं सेलिब्रेट करताय पाणीपुरीचं यश? एक 8 वर्ष झाले वाट बघत होतो थिएटरमध्ये येण्याची. तर 8 वर्षानंतर फायनली थिएटरमध्ये आलो आहे. तर तो शब्दात व्यक्त करणारा अनुभव नाही आहे, पण खरंच खूप भारी वाटतं आहे की एक पहिलं पाऊल मी एक चांगल्या रीतीने टाकतो आहे आणि खूप आनंद घेतला आहे. खूप साऱ्या म्हणजे मित्रांनी अभिनंदन म्हणा किंवा माझ्या आईसाठी मला ते दाखवायचं होतं. मी आईला घेऊन माझा सिनेमा दाखवला. भारी वाटलं मला. वाह, क्या बात आहे. आणि आय थिंक एका मॉमसाठी, एका आईसाठी आपल्या मुलाची कलाकृती मोठ्या पडद्यावर बघण्यापेक्षा मोठं भाग्य नाही आहे. सो आज जरी तुम्ही म्हणत असाल की हा तुमचा पहिला मोठा चित्रपट आहे किंवा 70 mm वर फायनली तुम्ही दिसलात, तरी हा प्रवास खरा आजचा नाही आहे. 10 वर्षांपासून अभिनयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सचिन सर कार्यरत आहेत आणि आता तुम्ही पडद्यावर बघू शकता त्यांचे काही स्निपेट्स. दार उघडबय झी मराठी, ज्ञानेश्वर माऊली सोनी मराठी, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, सप्तपदी मी रोज चालते फक्त मराठी. एक अमेझिंग असं नाटक थिएटर कलाकृती केली आहे सरांनी, ज्याचं नाव आहे वराड आलंय लंडनहून. 37 प्रयोग झालेत या कॅरेक्टरचे, या शोचे. आणि मूवीजमध्ये म्हणाल तर आता आलेली आहे पाणीपुरी आणि द लिस्ट डझंट स्टॉप हिअर. अजून भरपूर अपकमिंग मूवीज सरांचे आहेत, त्याबद्दल आपण बोलूयाच. शॉर्ट फिल्म्समध्ये त्यांनी सल्यूट, हू इज शी, आयुष्य आणि एक नॅशनल अवॉर्ड विनिंग हिंदी शॉर्ट फिल्म केली आहे ज्याचं नाव आहे नेताजी. अल्बम सॉंग्समध्ये साजणी, साथ दे तू मला आणि वेब सिरीजमध्ये अविनाश बळवंत कुलकर्णी, जी MX प्लेअर ह्या चॅनलवर आहे. ॲड शूटमध्ये रोहित कृषी ॲड आणि मसाला ॲड या 2 अमेझिंग अशा ॲड फिल्म सरांनी केल्यात. 10 वर्षांचा हा प्रवास आता पाणीपुरीच्या पहिल्या माइलस्टोनला येऊन थांबला आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आता तर काय म्हणतात, क्रेडिट्स सुरू झालेत फक्त. सो पाणीपुरीच्या या रोलबद्दल मला सांगा, हा रोल तुमच्या पदरात येऊन कसा पडला? नुकतंच मी काया नावाच्या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं आणि रमेश सरांचा फोन आला मला की अशी अशी भूमिका आहे आणि सिनेमाचं शूट स्टार्ट होण्यासाठी 2 दिवस बाकी होते. आणि नंतर कलाकारांची लिस्ट ऐकली तर एक खूप मोठं दडपण होतं की यार म्हणजे अभ्यास नाही आहे किंवा तेवढा वेळ नाही आहे की हे मी कॅरेक्टर कसं प्ले करू. नंतर मग थोडंसं सगळी स्क्रिप्ट वाचली. पहिलं तर पाणीपुरी हे टायटल ऐकून म्हटलं की यार हे असं कसं टायटल दिलं हे मी. नंतर ती गंमत कळाली किंवा सरांकडनं म्हणजे पाणीपुरीचं काय मिनिंग आहे किंवा हे का दिलं का, असा काही सीन तर मला काही दिसला नाही याच्यामध्ये किंवा पाणीपुरीवरनं काही झालं आहे असं काहीच नव्हतं.
तर एक वेगळा रोल होता. आत्तापर्यंत जेवढे काही मी रोल वेगळा रोल होता. आत्तापर्यंत जेवढे काही मी रोल करत आलेलो आहे. पण मला एक म्हणजे ग्रामीण म्हणा किंवा पोलिसांचा म्हणा की असे वेगवेगळे ते कॅरेक्टर करत आलो. तर हे मला वेगळं पण वाटलं काहीतरी. म्हणून मी चॉईस केला आणि आणि यू वेंट फॉर इट. आणि मी सांगेन यू किल्ड दॅट रोल. कारण की माझा नवरा स्वतः कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. आणि तो जेव्हा म्हणजे हा चित्रपट बघत होता तेव्हा तुमचं जे कामाचं दडपण आहे किंवा कामाचं फ्रस्ट्रेशन आहे, काम करत असताना जे वेगवेगळ्या गोष्टींना तुम्ही डील करता ते तुम्ही खूप लिहिलं पेललं आहे याच्यामध्ये. तुम्हाला ह्या रोलसाठी तुम्हाला तुमच्या ऑपोजिट अनुष्का पिंपुटकर या होत्या आणि खूप छान केमिस्ट्री वाटली. आणि जेव्हा तुम्ही सांगताय की तुमची अजिबात आधी ओळख नव्हती, ऑन द स्पॉट तुम्ही हो. भेटलात आणि दॅट केमिस्ट्री जस्ट हॅड इट स्पार्क, त्याच्याहून कळते की तुमचं अभिनयाचं जे बळ आहे ते खूप जास्त विविड आहे, ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मला या कॅरेक्टरबद्दल स्पेशली सांगा की कसं प्रिपेअर केलं. मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं आहे की मी स्वतः आय टी इंजिनियर आहे. तर त्याच्यामुळं फारसं मला काय एक आय टी इंजिनियरचं कॅरेक्टर प्ले करायला एवढं काही अवघड गेलं नाही. राईट. पण जे भांडण, वाद किंवा लग्नानंतरची जी काही गोष्ट होती, राईट. कारण की माझं लग्न झालेलं नाही आहे. पण ते मग नंतर अनुष्कासोबत स्टडी करून किंवा रमेश सरांसोबत डिस्कस करून ती गोष्ट पूर्ण केली. पण मजा आली. मजा आली. आणि ह्या रोलला ना खरं तर वेगवेगळे लेयर्स होते. अगदी ग्रे शेडला जाता जाता परत येतं ते हो. कॅरेक्टर. म्हणजे असं वाटतं आता निगेटिव्ह होतं की काय, पण इट कम्स बॅक टू इट पॉझिटिव्हिटी. सो ह्या वेगवेगळ्या छटा जेव्हा तुम्ही तुमच्या रोलमध्ये किंवा तुमच्या भूमिकेमध्ये निभवता तेव्हा काय चॅलेंज वाटतं? म्हणजे त्यासाठी काही प्रिपरेशन करता वेगळं? सीन काय आहे, डायलॉग्स कसे आहेत, त्यानुसार ते करत गेलोय. असं वेगळं काही नव्हतं. आय थिंक ॲक्टिंग इज ऑलरेडी इन युअर जीन्स तसं तर. आणि आम्ही जेव्हा आत्ता चित्रपटाचं किंवा आपल्या इंटरव्ह्यूचं पण डिस्कशन करत होतो त्यात सरांनी त्यांच्या अभिनयाच्या इतक्या छान छटा दाखवल्यात त्या मी आज या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा घेऊन येणार आहे. सो हे तर झालं पाणीपुरीचं, वन ऑफ द हायेस्ट ग्रोसिंग मूवी ऑफ दिस इयर, व्हेरी वेल लव्ड बाय ऑडियन्सेस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, भविष्याकडे काय आहे बघूया. सो आपण जर सचिन सरांचं सोशल मीडिया पाहिलं तर एका हुशार आणि अभ्यासू अभिनेत्याचं कसं असावं तसं सोशल मीडिया आहे. आणि त्यात मला काही असे कॉपच्या ह्याच्यामध्ये तुमचे इमेजेस दिसत आहेत. सो व्हॉट इज दॅट ऑल अबाउट? तुम्ही एका कॉपची भूमिका करताय, त्या चित्रपटाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी त्या भूमिकेसाठी काया हा सिनेमा कंप्लीट केला आहे. राईट. तर ती भूमिका म्हणजे जेव्हा माझ्याकडे आली, हं. काया ह्या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत तुषार झगडे म्हणून, राईट. तर त्यांनी मला पहिलं विचारलं. मग नंतर मी त्यांना म्हणालो की त्यासाठी मला तेवढा, कारण की माझ्याकडे वेळ पण नाहीये हं. किंवा त्यासाठी बॉडी हवी किंवा मी तसा नाहीये किंवा तेवढा मला फिट मी वाटत नाही त्या कॅरेक्टरसाठी किंवा मला थोडासा वेळ असता तर मी नक्की प्ले केलं असतं. तर हं. ते म्हणाले की नाही, माझं तसं नाहीये, मला तुम्ही अजून बल्की हवात, की मला माझा जो जाधव आहे मला तो एक वेगळा दाखवायचा आहे. मग नंतर लुक तेच झाल्या. त्याच्यावरून परत मी जवळजवळ 5 ते 7 किलो वजन वाढवलं. म्हणजे मी तेव्हा काहीही खात होतो, म्हणजे काहीच बघत नव्हतो. काही म्हणजे वडापाव म्हणा किंवा कुठलंही जे मला फॅटी वाटेल ते मी Right. ते फक्त खात गेलो आणि कधीही खायचो मी. बळ पण खाल्लेलं आहे ते. असं करून ते बल्की सगळा तुम्हाला दिसत असेल त्या फोटोमध्ये ते बल्की सगळा फेस पण आहे. ते बल्की नाही वाटत ते पॉवरफुल ते- वाटतंय. हां. तर ते मग नंतर त्यात खूप त्रास पण व्हायचा आणि नंतर असं वाटायचं की यार म्हणजे मी जेवढं काही मेंटेन करतोय ते सगळं विचित्र होत चाललंय. मग नंतर माझं असं म्हणणं होतं की मला दाढीमध्ये प्ले करायचंय. राईट. तर जेव्हा पोस्टर शूट झालं तेव्हा ते दाढीमध्ये झालं होतं. मग नंतर कुठंतरी प्रकाश कुट्टी जे डीओपी आहेत आमचे, तेव्हा त्यांनी मान्य केलं. पण जेव्हा सीन लागला म्हणजे तर तेव्हा सरांना त्यांनी बाजूला घेतलं, डिरेक्टर सरांना, आणि म्हणले की नाही यार तुषार, असं नाही, असं नकोच आहे. राईट. मग मी परत बाजूलाच सलून होतो. तिथे जाऊन फक्त मिशी ठेवलेली आणि पूर्ण ते क्लीन शेव. मग माझी खूप चिडचिड झाली की मला म्हणजे नाही, मला दाढीच, माझा हट्ट होता की नाही, म्हणजे मला दाढीतच करायचंय, फुल दाढी, मी या दाढीमध्ये चांगला दिसतो. ते म्हणले नाही, तुम्ही असं पण चांगला दिसाल, माझ्यावरती विश्वास ठेवा. राईट. मग ते नाही जाऊन ते करून
ते कॅरेक्टर प्ले केले. पण काया खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. एक फाईट सीन आहेत तेवढे. राईट. ते एक वेगळं पण होतं त्या कॅरेक्टरसाठी, म्हणजे एक वेगळी भूमिका मला जगायला मिळाली एका पोलिसाची. पण त्याच्यासाठी मग अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा एक मी कॉप कसा दिसेल, मग त्याच्यासाठी पोलिसांना जे माझ्या नात्यातले आहेत किंवा मी औरंगाबादमध्ये हे शूट झालेलं आहे, तर तिथे जाऊन मी बसायचो. पोलीस कसे चालतात किंवा ते एंट्री कसे करतात, गाडीतनं उतरतात कसे, ह्या सगळा अभ्यास काही दिवस तो पण केला. मग तसा प्रयत्न केला. झालं. वाव. दोन्ही फिटनेसची गरज असते, फिजिकल आणि मेंटल फिटनेस. कारण की तुमची आधीची भूमिका होती ती एकदम सुशिक्षित, काय म्हणतात, पांढरपेशी माणूस. आणि ऑफकोर्स आपले जे कॉप्स असतात दे आर ऑल्सो व्हेरी वेल क्वालिफाईड. परंतु मेंटल स्ट्रेंथ खूप लागते कॉपची कॅरेक्टर प्ले करायला, आय बिलीव्ह. सो तुम्ही फिजिकल फिटनेसबद्दल सांगितलं, परंतु कॉपला जो ऑरा पाहिजे, की कॉप किंवा पोलीस जे आहेत, पोलीस ऑफिसर्स आपले, ते त्यांच्याकडे बघूनच धाक बसतो किंवा भीती वाटते. सो त्यासाठी काही वेगळं मेंटल प्रिपरेशन केलं का, काही वाचलत का, काही बघितल्या कलाकृती? मी जसं तुम्ही आता सांगितलं की मी एक नाटक केलेलं आहे. त्या नाटकामध्ये एवढी ती दमदार भूमिका आहे आप्पाची, जे लीड कॅरेक्टर आहे. मग त्याच्यामध्ये तो आवाजाचा बेस म्हणा किंवा त्याच्यातली एक बॉडी लँग्वेज म्हणा, तर कुठे ना कुठे मला त्या नाटकाचा खूप फायदा झाला, त्या कॅरेक्टरचा मला खूप फायदा झाला त्या गोष्टीसाठी. तर मला असं वेगळं काही, मी स्वतःच प्रिपेअर झालो की म्हणजे आता समजा मी असा म्हातारा दिसतोय का, त्यात मी ते एक म्हाताऱ्याची एक जवळजवळ म्हणजे एक 60 वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केलेली आहे. राईट. मग त्या आवाजाच्या बेससाठी परत खूप मेहनत घेतलेली. म्हणजे जवळजवळ मी 1.5 वर्ष वमन केलेली कंटिन्युअसली. म्हणजे सकाळी उठून 1.5 लिटर पाणी प्यायचं आणि ते पूर्ण उलट्यातनं बाहेर काढायचं. आधी आवाज खूप म्हणजे असा पातळ होता. मग नंतर म्हटलं की नाही, ते त्यासाठी मी ते जगलो ते कॅरेक्टर. जवळजवळ 3 वर्ष ते नाटक केलं मी. त्याचा मला कायासाठी खूप फायदा झाला. मग त्यातला एक आहे थोडासा पॅच, म्हणजे तो आवाजाचा जो बेस आहे, जसं मी आत्ता बोलतोय, हवं ऐकलं का, आंघोळीसाठी काढा म्हणलं, तो एक वाव. आता मी थोडासा अजून कमी घेतलाय, पण हा एक बेस होता. त्या कॉपसाठी मला तो दमदार आवाज तिथे मिळाला, मला म्हणजे काढता येतो तो. वाव. सो हे व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप मॅजिकल होतं. आता थोडंसं अजून मागे जाऊया. लेट्स टॉक अबाउट प्री ॲक्टिंग लाईफ. म्हणजे ॲक्टिंगचा एरा सुरू व्हायच्या आधी सचिन बांगर यांचं आयुष्य कसं होतं? ऍक्टिंग मलाच माहित नव्हते की मला ह्यामध्ये खरंच रस आहे. पण एक मिमिक्री करणं असतं ना, राईट. जसं की म्हणजे शाळेपासून कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना सुद्धा टीचरची म्हणा किंवा एखाद्या फ्रेंडची म्हणा किंवा कुणीतरी बाजूला दिसतंय, कुणी म्हणजे जरा वेगळं नाही का, कुणी म्हणजे असं कुणी लठ्ठ पण आहे असं एक वेगळं, किंवा आमचे जे काही टीचर होते त्यांची मिमिक्री करायचो. पण नंतर आत्ता कळतं की मी ऍक्टिंग करायचो ऍक्च्युली. मग आता पाणीपुरी पण रिलीज झाल्यानंतर किंवा आता या क्षेत्रात आल्यापासून माझे मित्र म्हणा की यार नाही, म्हणजे तो आधीच ऍक्टर होता. राईट. तर लहान असताना जे दूरदर्शन होतं, मग तिथं रामायण बघायचो. म्हणजे झोप यायची तरी पण तोंडावर पाणी मारून मारून, म्हणजे ती एक आवड होती. आणि एक छोटे छकुला सिनेमा बघितलेला, तर स्वतःला तिथे बघायचो. पण हे माहित नव्हतं की यार इथंपर्यंत कसं पोहोचेल मी. नंतर मग सगळं काही शिक्षण वगैरे सगळं काही पूर्ण झालं, जॉबला लागलो. आणि माझा एक कलिग होता, तर तो मॉडेलिंग करायचा आणि छोटे मोठे असं नाही का, एक नाटकात छोटे छोटे रोल करायचा. मग तो म्हणला की तू लुक चांगला आहे, तू त्यात करू शकतोस. तर मला म्हणजे आधी तर मग ते खूपच वेगळं वाटलं यार, म्हणजे नाही आता मग चान्स मिळाला तर आता सोडू नये. मग पहिली एक आर्ट फिल्म मला त्याने दिली आणि त्याच्यापासूनच खरी ही सुरुवात झाली. पण एक त्यांनी फिल्म दिली, पण त्याच्यानंतर जे स्ट्रगल माझं चालू झालं, मग नंतर माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट नव्हते. मग ते कॉन्टॅक्ट कसे बनवण्यापासून किंवा ओळख किंवा कामं कशी मिळवायचे, नंतर मग ते डिप्रेशन वेगळं चाललं, जॉब सोडलेला, फॅमिलीने एक 2-3 वर्ष सपोर्ट केला, पण नंतर नाही. नंतर ठरवले की नाही आता, म्हणजे आता सोडायचंच नाहीये, आता हे पूर्ण करून दाखवायचं, आता हारायचं नाही. पुढलं वर्ष करत 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 आता म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर फायनली आता पाणीपुरी आली, त्याच्यामधून मी डेब्यू केलं आहे. तर हे ऍक्टर म्हणून जे काही स्ट्रगल होतं ते
घरी म्हणजे नाही का फॅमिलीचा सपोर्ट म्हणा किंवा तो एक मेंटली ॲटलिस्ट तेवढा तरी सपोर्ट एक आईचा आहे म्हणजे अजूनही. पण दादाचा म्हणजे हे सोडून द्या आता, किंवा घरचा बिझनेस आहे किंवा त्याच्याकडे लक्ष दे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे काही सराउंडिंग करायचंय तुम्हाला विदाऊट मनी म्हणा, किंवा तुम्हाला कुठला सपोर्ट नाहीये, तर ते तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करता त्या गोष्टींचं. तर आत्ता एक 8-10 वर्ष झाले मी घरातनं ₹1 कोणाला काही मागत नाही. वाव. उलट म्हणजे समटाईम्स मीच त्यांच्यासाठी काही गोष्टी करतो. वा, किती छान. असा आहे सगळा प्रवास. सो पॅशन मधनच आपली ब्रेड अँड बटर ज्यांना करायला मिळते ते खरंच एक खूप चॅलेंजिंग पण असतं, बट वन्स यू अचीव्ह दॅट गोल देन देर इज नथिंग लाईक दॅट. आता आपण वळूया तुमच्या पुढच्या एका माइलस्टोनकडं, जो जरी पाणीपुरीच्या आधी झाला असेल, माझ्या बघण्यामध्ये तरी वन ऑफ द चॅलेंजिंग रोल आय फील. सो लेट्स टॉक अबाउट नेताजी. हाऊ नेताजी हॅपन? नेताजी मी एक सिरियल करत होतो सप्तपदी नावाची. राईट त्यात माझा सेकंड लीड कॅरेक्टर करायचो त्यामध्ये. राईट. तर रात्री 2-3ला शूट संपला असेल आणि हम्म. मला बारामतीला पोहोचायचं होतं. तरी पण मी सरांना सांगतो की मला उद्या जायचे, हम्म. कारण की उद्या ऑफ होता सेटवर Right. सिरियलसाठी. तर त्याने 3 वाजले मला. नेताजीसाठी मला स्क्रिप्ट अजिबात काहीच माहीत नव्हतं. हम्म. डिरेक्टर फक्त माझ्या प्रशांत सर की नाही तू ये, हम्म. मी तुला सगळं सांगतो. अरे हम्म. अरे म्हणजे यार उद्या सकाळी यांनी म्हणजे सगळं शूट लावले, मला काहीच अंदाज नाही काय कॅरेक्टर आहे किंवा कसं, म्हणजे काय दाढी वगैरे करू का मी, काही हम्म. व्यवस्थित होऊन येऊ का, तू जसा आहे तू तसा आहे, फक्त तू ये. हम्म. पहाटे पहाटे तिथं पोहोचलो असं मी बारामतीला. त्यांचं सगळं ते तयारी चालू होती, सगळं सेट लावणं वगैरे सगळ्या गोष्टी. नंतर जी स्क्रिप्ट आली माझ्याकडं तर हम्म. अतिशय म्हणजे हिंदी जी होती त्यातली हम्म. खूपच अवघड हिंदी होती, जर तुम्ही बघितली नेताजी तर. येस. हा. आणि मेन भूमिका होती. येस. सतत कॅमेरा तुमच्यावर हा, तुम्हाला सगळे continue. डायलॉग्स होते, हम्म. कारण की बाकीच्या कोणालाच डायलॉग नव्हते. हम्म. तर ती खूप मेहनत लागली, ती ऑन सेट मेहनत लागली ती. म्हणजे आधी मला त्यासाठी मेहनत करण्यासाठी किंवा काय अभ्यास करण्यासाठी मला वेळच नाही मिळाला. माझा अभ्यास किंवा माझ्या सगळ्या गोष्टी त्या तिथं ऑन सेट सगळ्या झाल्या. सो मी म्हणू शकते की तुम्ही एक स्पॉन्टेनियस ॲक्टर आहात, राईट? कारण की आत्तापर्यंत तुम्ही जेवढी उदाहरणं मला दिली, जेवढे रोल्स केलेत, इट केम फ्रॉम विदिन. खूप पूर्वतयारी अदर देन फिजिकल हो. फिटनेस तुम्हाला करावी लागली नाही. सो तुमचा हा खरं तर 10 वर्षांचा मी म्हणू शकते की एक संघर्ष यात्रा होती, एक स्ट्रगल स्टोरी होती. आता जी सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट झाली आहे बाय ऑल ग्रेस ऑफ गॉड. पण ह्या सगळ्या परिश्रमाच्या कालखंडामध्ये व्हॉट केप्ट यू गोईंग? आता मी म्हणेन की बघा, आजचा जो काळ आहे ना तो सोशल मीडियाचा आहे. फास्ट मुव्हिंग फास्ट पेसचं वर्ल्ड आहे. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन येत आहे जगामध्ये आणि पीपल आर लुझिंग इंटरेस्ट. हे नको ते नको ते. आता तुम्ही 10 वर्ष काम केल्यानंतर रसिकांचा, प्रेक्षकांचा तुमच्यावर एक प्रेशर पण आहे की अजून काहीतरी चांगलं बघायला मिळेल. तुम्ही सिरियल्समध्ये काम केलं आहे, ॲड फिल्म्समध्ये काम केलं आहे, थिएटर केलं आहे, फिल्म केली आहे, आता नवीन फिल्म होऊ घातली आहे. सो ह्या सगळ्यामध्ये जे मेंटल प्रेशर किंवा परफॉर्मन्स प्रेशर बिल्ड होतं, त्याला तुम्ही कसं तोंड देता आणि व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड? बिकॉज आफ्टर टॉकिंग टू यू हे तर कळते की तुम्ही खूप हायली इन्स्पायरिंग पर्सन आहात. सो मी आत्तापर्यंत थोडंसं कॅरेक्टरबद्दल किंवा कामाबद्दल थोडा चुजी आहे. खरंच सॉरी, पण मी तेवढा मोठा नाही, पण मला एक वेगळं पण किंवा वेगळी एक धाटणीची कथा करायला मला त्यात म्हणजे काम करायला त्यात आवडतं. तर मी जेवढे काही कामं करत आलो त्यात ते प्रत्येक वेळेस काहीतरी मी एक वेगळं पण देत आलेलो आहे. म्हणजे Right. आता जे काही ऑडियन्स आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा जे काही माझे मित्र आहेत, तर त्यांना ते प्रत्येक वेळेस काहीतरी माझ्यात वेगळं दिसतंय, राईट किंवा मी असं हे कामाला जरा इथं काहीतरी वेगळं केलंय. राईट. जसं की आता पाणीपुरी पण त्यांनी बघितली की नाही, वेगळा दिसतोच आहे यामध्ये. वेगळा म्हणजे, दिसतो, right. नाटकाचं यात काही वाटलं नाही, याच्यामध्ये सिरियसचा ऍक्ट नाही वाटला, हम्म. किंवा तिथे एक किंवा सचिन नाही वाटला तिथे, ते विनय character वाटला. तिथे त्यांना परफेक्ट वाटलं, की येस म्हणजे येस. अगदीच ओढाताण न करता तू ते चांगलं केलंस. ते फोन कॉल मेसेज हे सगळे चालू आहेत ते. वाव. कुठे असं जर वाटलं की मूड थोडा डाऊन होतोय, डिसमूड होतोय, तर तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करता? खरं तर ना, जर ऍक्टिंग करणं किंवा हे जे क्षेत्र आहे किंवा ह्या क्षेत्रात जर काम करायचं आहे, तर हा जो अट्टहास केलाय आत्तापर्यंत ह्यासाठीच आहे
तर मी इथं 24 तास जरी काम केलं तर मला इथं कंटाळा कधीच येणार नाही. क्या बात आहे. पण हे जर काम मला घरी आहे किंवा एखादं लग्न म्हणा किंवा बर्थडे कुठलं जरी मला काम दिलं, तर तिथे मला कंटाळा येतो, तिथे मी थकतो. पण मी इथे अजिबात थकत नाही. कारण की मी अजून म्हणजे तेवढी एनर्जी माहीत नाही ती. पण तुम्ही माझ्याकडनं कितीही काम करून घ्या किंवा Wow. तुम्ही माझ्याकडनं किती टेक करून घ्या. तुम्हाला कसं सो हवंय यू आर तसं ट्राइंग टू हां. पुश युअरसेल्फ बियॉन्ड द लिमिट्स. मग माझं असं की मी सेटवरती नाही थकत. किंवा ओ तुम्ही मला सकाळी जरी लेट सोडलं, तुम्ही जरी मला सकाळी परत लवकर म्हणजे कधी तुम्ही बोलवा किंवा तुम्ही किती तास माझ्याकडनं काम करून घ्या. कारण की मग मी ठरवलंय आता म्हणजे मला फक्त आणि फक्त एक ॲक्टर म्हणून जगायचंच आहे आणि मला हेच काम करायचंय. क्या बात आहे. ऐकायला खूप मोटिवेशन वाटतं, खूप इन्स्पायरिंग वाटतं. पण तो त्याची जी डार्क साईड ही आहे की आज जसं आपण आधी पण बोललो होतो की तुम्ही 10 वर्षांमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स पाहिले. तुम्हाला तुमच्या टॅलेंटच्या जोरावर, तुम्हाला तुमच्या ॲक्टिंग स्किल्सच्या जोरावर देवाच्या कृपेने प्रोजेक्ट्स मिळत गेले छान छान. परंतु तुम्ही स्वतःहून पण खूप छान कलाकृती बनवल्या, ज्याबद्दल तुम्ही मला आता सांगितलंत. मी नसरुद्दीन शहांची एक इंटरव्ह्यू पाहिली होती, भरपूर जुनी इंटरव्ह्यू आहे, प्रोबॅबली वेन ही वॉज यंग, की ही जी तुम्हाला बॉडी मिळालेली आहे, हे शरीर हेच तुमचं टूल आहे. ते म्हणू नका माझ्याकडे कॅमेरा नाही आहे, माझ्याकडे टीम नाही आहे, माझ्याकडे कॉस्ट्यूम नाही आहे. फक्त यूज करा स्वतःच्या शरीराचा आणि स्पीचचा, आणि तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन तर खरंच माशाल्लाह आहे. आय एम हायली इम्प्रेस्ड. सो तुम्ही ज्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत आयुष्य, त्याबद्दल मला थोडंसं सांगा. रादर त्याच्यामागची तुमची कॉन्सेप्ट काय होती किंवा थॉट प्रोसेस काय होती? आम्ही 3-4 स्ट्रगल करणारे ॲक्टर होतो. मग तिथून ठरवलं की कुठं काम मिळत नाही. म्हणजे ही खूप आधीची गोष्ट आहे ही सगळी शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवतात. तुम्ही तिथं बघू पण शकाल की हो, तिथे आधीचं 10 आहे. इयर्स आधीच आहे. हां. तर यार मग आपण काहीतरी करूया. म्हणजे असं नाही केलं की माझ्याकडे काम नाही ना, मग मी आता शांत बसू का? येस. किंवा कामच नाही म्हणून कामाची वाट बघत बसू का? मग माझे ऑडिशन पण तुम्ही बघू शकता. मग मी माझ्या येस. ऑडिशनचा माझं चॅनल खोललं की म्हणजे तिथे मी काय करू शकतो. मग तिथं वेगवेगळ्या भूमिकाचे मी तिथं ऑडिशन बनवून ठेवले. जेणेकरून जर आपल्याकडे काम दाखवायला नाहीये ना, तर आपण ॲटलीस्ट हे तरी त्यांना दाखवू शकतो. ते झालं. त्याच्यानंतर मग शॉर्ट फिल्म बनवण्याचं हे का ठरवलं की एक मग टकमक एंटरटेनमेंट नावाचं आम्ही चॅनल ओपन केलं आणि त्याच्यामधून मग लिखाण करणं, वाव. ते स्वतःच एक आवड, मला लिखाणाची आवड आहे किंवा एक थॉट तेवढं आहे किंवा जे नाही का अरे याच्यावरती करूया. तर जे आयुष्य जे आहे तर त्यातनं असंच आम्ही फिरायला गेलो होतो. तर ते घर मला दिसलं होतं. तिथे एक फॅमिली दिसली होती आणि त्यांना ते लहान अशा नाही का 3-4 त्यांना मुली होत्या. तर ती थॉट प्रोसेस तिथून नाही का म्हणजे ह्या घरातनं आपण काय करू शकतो राईट. म्हणून ते आयुष्य कम्प्लीट केले त्याच्यानंतर. वाव. बाकीचे जे आहेत ते आता करायचं ठरवलं होतं. आता चॅनल म्हणजे आपण एक आपलं काम आता Content असं म्हणजे बनवायचं. माझा ॲक्ट मी लोकांसमोर कसा आणू शकतो. हे तर इथं तर मला कोणी थांबवू नाही शकत ना. इथं मला कोणाला काम मागायची गरज नाही ना. हे माझं वैयक्तिक आहे. तो ते चालू केलं. सो तुम्हाला वाटतंय का की तुम्ही ह्या, जरी आपण म्हणू शकतो छोट्या कलाकृती, पण तू हायली एंटरटेनिंग. मी थोडे स्निपेट सगळ्या तुमच्या शॉर्ट फिल्मच्या ज्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत त्याचे पाहिलेत. त्यातनं असं वाटत नाही की कुठे मेकशिफ्ट वर्क केलं आहे. तुम्ही जेवढे पण तुम्ही जी टीम आहे, जे ॲक्टर्स त्यात आहेत, त्यांनी त्यांचं 100% दिलं आहे. म्हणजे त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू कमी आहे किंवा घरातल्या अवेलेबल गोष्टींमधनं बनवले, पण तुमची तिथे ॲक्टिंग कुठेही कोणाचीच कमी पडत नाही आहे. सो ह्या सगळ्या कलाकृतींमधनंच कुठेतरी नोटीस झालात असं वाटतं? मग इथे सगळंच नॉलेज आलं तुमचं. तुम्ही एक फिल्मची प्रोसेस काय चालते. राईट. प्रोडक्शन आम्हीच करायचो. मग प्रोडक्शन काय हे अगदीच मोठं करण्यापेक्षा तुम्ही छोटं तुम्ही स्वतः करता. जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हा तुम्हाला जास्त अनुभव येतो त्या गोष्टीतनं. वाव. अडचणी म्हणा किंवा हे कसं करतात. तर हे असं म्हणजे मी पूर्ण फिल्मची प्रोसेस जास्त त्यातनं शिकत गेलो. वाव. 10 वर्ष बघायला गेलं तर असं वाटतं की गेले 10 वर्ष, पण तुम्ही ते जगलात. हो. एका वर्षात 365 दिवस असतात, असे 10 वर्ष म्हणजे साधारण 3,500-4,000 हजार दिवसांचा हा कालखंड. मी मोटिवेशनबद्दल तर तुम्हाला आधीच विचारलं होतं की हाऊ डू यू कीप युअर सेल्फ मोटिवेटेड, कारण की यू आर डुईंग समथिंग दॅट यू आर पॅशनेट फॉर. आता तुमच्याच वयाचे, आपल्यापेक्षा अजून एक जी पुढची जेनझी आणि अल्फा पिढी आहे, त्यांना सगळं इन्स्टंट हवं आहे. म्हणजे आज रील टाकली की उद्या त्यांना लगेच ब्रँडकडनं अप्रोच झाला पाहिजे किंवा लगेच काहीतरी विचारणा झाली पाहिजे की तुला कधी मिळणार रोल ऑर समथिंग लाईक दॅट. अशा होतकरू मुला मुलींसाठी तुम्ही काय ॲडवाईस द्याल किंवा त्यांना कसं गाईड कराल?
न्यू कमर्स राईट. जे ॲक्टर आहेत, पहिले तर जे तुम्ही तुमचं प्रोफाईल कुठे पाठवताय, कुठल्या ठिकाणी पाठवलं पाहिजे किंवा तुम्ही प्रोफाईल म्हणून तुम्ही काय पाठवताय? कुणी कुठलेही क्लिक्स केलेले कसे म्हणजे विथ गॉगल असू द्या, कसे असू द्या, कसे ते एकतर पिक्चर्स असे पाठवतात, तसे तुम्ही पाठवू नका. एक प्लेन बॅकग्राऊंड असणारा असं तुम्ही तिथे फोटो क्लिक करा आणि ते फोटोज एक मॉडेल किंवा एखादं दुसरं काही तुम्ही वाटू नये तिथे. तुम्ही त्या फोटोमध्ये असे फोटोजेनिक फोटो काढा की ते तिथं तुम्ही रिअलिस्टिक तुम्ही ना ॲक्टर वाटले पाहिजे. ॲक्टर म्हणून फोटोशूट करा. भले ते तुम्ही ते खर्च करू नका, तुम्ही ते मोबाईलमध्ये करा. हो, अच्छा. हां, म्हणजे असं काही नाही की तुम्ही ते अगदीच त्याची क्लिअरिटी किंवा ते खूपच भारी काढले पाहिजे. राईट. त्याच्यानंतर तुम्ही जर फ्रेशर आहात तर तुम्ही पहिलं स्वतःला विचारा, आपण जर कामाच्या शोधात आहोत किंवा जर आपण कुठल्या डिरेक्टरला किंवा कुठल्या कास्टिंग एजन्सीला किंवा कुठेही एखाद्या प्रोडक्शन हाऊसला जर आपण काम मागतोय, आपण तेवढे कॅपेबल आहोत का? आपल्यात तेवढं पोटेन्शियल आहे का? आपण ती भूमिका करू शकतो का? मग जर तुम्ही नवीन आहे तर तुमच्याकडे जर कामाची लिंक नाही, जसं की मी आता सांगितलं की माझ्याकडे काम नव्हतं तर मी काय काय गोष्टी केल्या. तर तुम्ही जर तुमच्याकडे कामाचं काहीच नाही, तुम्ही जर फ्रेशर म्हणून जर टाकताय तुम्ही प्रोफाईलमध्ये, तर तुमच्यात त्याच्या खाली एक 10 ऑडिशनच्या लिंक का नाही टाकत येतो? करा ना, एक वेगवेगळा करा. एखादा खलनायकाचा रोल करा, एखादा एक चॉकलेट बॉयचा रोल करा. एक वर्सटाईल ॲक्टर म्हणून तुम्ही एक 10 लिंक द्या ना. कुठेतरी एका व्यक्तीला समजा एखाद्या व्यक्तीला हे चेहरा मला आवडलाय, पण हा व्यक्ती फ्रेशर आहे, पण त्या व्यक्तीने मेहनत काय घेतली? राईट. मग तुम्ही अपेक्षा ठेवता परत, अरे नाही, इथं ऑडिशनला गेलो मी, माझं कास्टिंगच झालं. कसं होणार तुमचं कास्टिंग? तर तेवढी स्वतः मेहनत तुम्ही काय घेऊ शकता तेवढी मेहनत घ्या. नंतर तुम्हाला जर वाटते की आता आपण परिपक्व झालो आहोत, त्याच्यानंतर तुम्ही कामाच्या शोधात बाहेर पडा. काम पण कुठे मागायचंय, ऑडिशनला पण कुठे जायचंय किंवा ऑडिशनला पण कसं गेलं पाहिजे. ग्रामीण सिनेमा आहे तर तो तसा लुक तुम्ही घेऊन जा ना. आता हे माहित नाही ना, आता ठीक आहे, आता मी सचिन आहे, तर मी सचिन जर आता मी असा दिसतोय, मला जर तुम्ही पाणीपुरीत बघितलं, चला पाणीपुरी ठीकठाक आहे, पण मला जर तुम्ही नाटकात बघितलं, तुम्ही नेताजी मध्ये बाजार बघितलं, टोटली डिफरंट आहे ना, मी केलं तसं वाटेल का आता सचिन असा दिसेल? त्या लोकांना तुम्ही दाखवून द्या. किंवा ऑडिशन जर तुम्हाला कोणी मागतंय, त्यांना विचारा तुम्ही ऍटलीस्ट की मी याचा लुक काय आहे, ही शहरी कन्सेप्ट आहे, ग्रामीण कन्सेप्ट आहे, ऐतिहासिक आहे, कुठला आहे. त्या लोकांना कळणार नाही ना की तुम्ही असे ते कसे करणार ना की तुम्ही असे दिसाल मग. राईट. तर तुम्ही ते दाखवून द्या लोकांना, ते सोपं होईल तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी जास्त सोपं होईल की अरे हा ठीक आहे. पण आणि त्यांनाही कळेल की नाही, आहे बाबा, हा कलाकार म्हणून आहे. राईट. तर अशी एक पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल. मेहनत खरंच खूप करावी लागते, असं लवकर यश नाही मिळत आणि कोणाकोणाला यश लवकरही मिळतं, पण ते परत उलट पण आहे. जर तुम्हाला यश जरी मिळालं ना लवकर, समजा तुम्ही यशस्वी झाले, तुम्ही एखादा सिनेमा तुमचा खूप हिट झाला, त्याच्यानंतर काय? बरोबर. तुम्ही एकदा, पण त्याच्यानंतर ते जपण्यासाठी पण खूप सारी मेहनत आहे आणि दोन्ही सेम आहे. तुम्हाला जर असं पटकन तुम्हाला हवंय आणि पण तुम्ही जेव्हा लेट एक प्रोसेसने जाल, तुम्ही त्यातनं धडपडत जाल, तेव्हा तुम्ही खूप सारे शिकाल आणि त्याच्यानंतरचं यश तुम्हाला कधीच थांबू शकणार नाही आयुष्यात, एक जो तुम्हाला ब्रेक मिळतो. वा, खरंच हा खूप मोठा संदेश आहे न्यूकमर्ससाठी. सचिन सर, तुम्ही काम करत असताना वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्समध्ये काम केले. लेट इट बी ॲड फिल्म, लेट इट बी मूवी, लेट इट बी थिएटर्स अँड सिरियल्स. सो आपण मूवीजबद्दल ऑलरेडी बोललो. मला तुमचा सिरियल्समधला जो अनुभव आहे त्याबद्दल सांगा. हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम मूवीज. आणि आम्ही जेवढं टी व्हीवर बघतो, आम्ही असं ऐकतो की तुम्हाला 15-15, 14-14 तास काम करावं लागतं आणि एका दिवसात इतके सीन द्यावेच लागतात. सो हाऊ इज द प्रोसिजर आणि तुम्हाला त्यातलं तुमचं फेवरेट काय आहे मूवीज आणि सिरीजमधलं? माझं कास्टिंग कसं झालं ते सांगतो पहिलं. ठीक आहे. सिरियलमध्ये सप्तपदीसाठी सप्तपदीमध्ये माझी पहिली सिरियल होती. मी सिनेमा केला, त्याच्यानंतर मी सॉंग्स केले, मी वेब सिरीज केली, मी थिएटर केलं, हे सगळं करून झालं होतं माझं. मला सिरियल करायची होती, मग त्यासाठी माझी धडपड होती. मग मी मुंबईला जाऊन ऑडिशन्स वगैरे दिले, पण भरपूर ठिकाणी रिजेक्शन आले ते. पण सप्तपदी मला अशी मिळाली की माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं की अरे इथे अशी एक सिरियल चालू आहे आणि त्यांना तुझ्यासारखा दाढीवाला वगैरे असा पोरगा पाहिजे. आता माझा नेहमी म्हणजे मी सिरियल बद्दल निगेटिव्ह झालो होतं की नाही यार, म्हणजे इथं एकतर ते खूपच वळख आणि ते खूपच राजकारण चालते आणि ते
आपल्याला नाही उभा करणार. हम्म, पण तरी तो म्हटला नाही तू पाठवून दे. हम्म, मी पाठवलं हम्म, आणि मी आंघोळीला गेलो होतो. हम्म, त्यांचा फोनवर फोन जवळजवळ मला 5-6 मिस कॉल होते त्यांचे. हम्म, हम्म, मग नंतर मी नवीन नंबर होता तरी पण मी कॉल बॅक केला. हम्म, सर तुम्ही आता जसे आहात ना तुम्ही तसे या. हम्म, कोण बोलतंय? त्याच्यानंतर त्यांनी मग हम्म, डायरेक्ट सेटवर बोलवलं. सेटवर बोलवल्यानंतर असं झालं की आता मी ऑडिशन द्यायचं ह्या तयारीत गेलो होतो हम्म, लिटरली. हम्म. पण सिरियल चालू होती. हो. शूट स्टार्ट होतं आणि हम्म, मी म्हणते मला ऑडिशनसाठी स्क्रिप्ट कधी येणार आहे, कधी हम्म. येणार आहे, काय चाललंय? नंतर डायरेक्ट त्यांनी सीनच माझ्या हातामध्ये दिला. वा. म्हणजे मला माझं कास्टिंग झालेलं मला माहितीच नाहीये. तर बाळूमामासाठी माझं त्यांच्या खूप मागे लागलं होतं. मला बाळूमामा खूप फेमस झालेली Yes. सिरियल आहे म्हणजे हां. आणि खूप वर्षानुवर्षे चाललेली हो. सिरियल. लव्ड बाय मला ऑडियन्स. बाळूमामासाठी मी खूप प्रयत्न करायचो. तर बाळूमामासाठी मला रात्री जवळजवळ 12-12:30ला मला फोन आला होता. आणि तेव्हा म्हणजे सॉरी म्हणजे मी खोटं बोललो होतं की मी मुंबईत राहतोय. तर मी मुंबईत नव्हतो, मी पुण्यात होतो. राईट. तर मग रात्रीचा तो प्रवास आणि परत ती खूप वेगळी धडपड होती तिथं जाऊन. कारण की मग मुंबईत असे काही कॉन्टॅक्ट्स नव्हते की आपण कोणाकडे तरी जाऊन स्टे करून फ्रेश होऊन आपण तिथे जाऊन ते काम करू. तर मग लिटरली तिथं जाऊन मी बाहेर उतरल्यानंतर बाहेर सेटच्या बाहेर थांबलो होतो. मग नंतर एक ट्रॅक केला बाळूमामाचा. नंतर मला आणखीन 2 ट्रॅक मिळाले. असे जवळजवळ मी बाळूमामाचे 3 ट्रॅक केले. वा, क्या बात आहे. एक तुमच्याशी बोलताना जाणवतं आहे की हिंदीमध्ये एक वर्ड आहे त्रासदी, म्हणजे निगेटिव्ह किंवा जे प्रॉब्लेम्स होतात त्यांनासुद्धा तुम्ही एक पॉझिटिव्ह स्टोरी टेलिंगमध्ये सांगताय. सो आय थिंक हा तुमचा खरंच वाखाणण्याजोगा गुण आहे की जे प्रॉब्लेम्स झाले किंवा जे शॉर्टकमिंग झाले त्यांना पण तुम्ही एक पॉझिटिव्हमध्ये घेताय. आणि त्याच्यातनं हे शिकण्यासारखं आहे की नो मॅटर की एखादा लहान रोल येईल, एखादा मोठा रोल येईल, सेकंड लीड, थर्ड लीड, पण तू हो म्हणायचं आहे, करत जायचं आहे. आपल्याला आपल्या वाट्याला जी भूमिका आली आहे ती बेस्ट करायची. सो मी तुमच्याशी बोलताना पण म्हणाले होते की मी तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट आणलं आहे आता. सो आता आपण त्या गिफ्टचं आपण इनॉग्रेशन करूया आणि नंतर मग तुम्ही सांगाच की कसं वाटलं तुम्हाला हे गिफ्ट. सो प्लीज इनॉग्रेट युअर सेल्फ. अरे बाप. सो हा मी स्पेशली क्युरेट केलेला मग आहे आणि ह्याच्यावर एक कोट आहे जी तुमच्याही आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्याची म्हणजे लेट इरफान खान सर यांची आहे. कसं वाटलं आमचं गिफ्ट? आणि एक नवीन कॉफी मग झाला माझ्यासाठी. खरंच खूपच भारी आहे. सो चहा पिताना दीप्ती टॉक्सची आठवण नक्की करा. आणि प्रश्नांचा प्रवास तर पुढे जाणार आहे. तुम्ही सिरियल्सबद्दल सांगितलं, सिरियल्समध्ये तुमची कास्टिंग कशी भन्नाट पद्धतीने झाली आणि कशी एक छोटीशी थाप मारून तुम्हाला तो रोल पण मिळाला. सो हे झालं सगळं तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा भाग. तुम्ही एक खूप छान कलाकृती केली आहे, एक थिएटर कलाकृती, एक नाटक ज्याचं नाव आहे वराड निघालं लंडनहून. वराड आले लंडन. अच्छा, वराड आलंय लंडनहून. सॉरी, माय मिस्टेक, आय स्टँड करेक्टेड. सो काय आहे ही कलाकृती ज्याचं नावच इतकं इंटरेस्टिंग वाटतंय? सो प्लीज टेल मी. लक्ष्मण देशपांडे सर यांची जे आहे वराड आले लंडनहून. वराड निघालं लंडनला. सॉरी, वराड निघाले लंडनला ओरिजिनल. आणि ते त्यांचं ओरिजिनल आहे. तसाच हा भाग दुसरा आहे वराड आले लंडनहून. त्याच्यात थोडंसं जमलिंग खूप होते. तर सर जे होते त्यांनी एक पात्री आत्तापर्यंत केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता संदीप पाठक सर करतात ते नाटक कंटिन्यू. तर त्यांचं एक पात्र होतं, आमचं बहुपात्री आहे. वा. म्हणजे एका वेळेस तुम्हाला जवळजवळ 25 कलाकार दिसतील. वा. मग आम्ही ती पूर्ण जे काय मराठवाड्यातलं जे काय पूर्ण आहे तो वाडा आहे की ते आप्पा आहे, त्यांची मग बायको दाखवली, त्यांची मुलं दाखवले, त्यांचा मुलगा, त्यांच्या दुसऱ्या मुलाचं जे पहिल्या भागामध्ये लग्न झालेलं नाही तर त्या मुलाचं लग्न होते. मग ते आमचे जे युवय आहेत जॉनराव, ते लंडनहून येण्यापासून तो प्रवास. हा, मग कृषीमध्ये तिला इंटरेस्ट असणारी ती त्यांची छोटी मुलगी. राईट. तर हा पुढला भाग आम्ही तिथे दाखवलेला आहे. तर हे तुम्ही युट्यूबला पण बघू शकता. युट्यूबला पण आम्ही शूट करून शेमोरे चॅनलला आहे ते नाटक. अच्छा. तर तुम्ही तिथे बघू शकता नाटक. क्या बात आहे. पण एक मजा आहे, भारी आहे. नाटकासाठी काय वेगळं प्रिपरेशन करावं लागतं आणि नाटकाचं जे शूट म्हणजे जे तुम्ही ऑन स्टेज करता लगेच लोक त्याला प्रतिसाद देतात इमिजिएट.
तसं मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये होत नाही. पण त्या स्पेसिफिक भूमिकेसाठी काय वेगळी तयारी करावी लागते? कास्टिंगपासून सुरुवात करतो. प्रत्येकासाठी कास्टिंग इज मस्ट. हां, तर तिथे कसं होतं, नुकताच एक सिनेमा पहिलाच जे केला आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मला नाटक मिळालं असं, म्हणजे हे शॉर्ट फिल्म वगैरे सगळं केल्यानंतर. तर ते कास्टिंगसाठी मला तिथे बोलवलं, की मित्राने सांगितले की नाही का, अरे असं एक नाटक सुरू होतं आहे, तर तिथे तू करशील का? म्हटलं यार नाही, मला नाटक करायचं आहे. कारण की खूप जणांनी सांगितलं तू नाटक करणार, तू थिएटर केलं पाहिजे. म्हटलं हा नाटक करायचं आहे. मग ते नाटकाचं जे होतं ना, डबल मिनिंग किंवा विनोदी नाटक आहे ते. एक डायलॉग तर म्हणजे तुम्ही बघितलं असेल मे बी. तर एक भन्नाट अशी ती मला कन्सेप्ट तर खूप आवडली ते जेव्हा त्यांनी नरेशन दिलं. मग जेव्हा कास्टिंगची वेळ आली, जवळजवळ आम्ही 20-25 लोक असे सगळे थांबलेलो होतो आणि पहिलं माझ्यावरती आली की तू आप्पा कर. बापरे. म्हटलं आप्पा, मी म्हातारा, मी कसं करणार? किंवा ते मग त्याने ते दाखवलं होतं ना की आप्पा असे बोलतात, कारण की आमचे ते डिरेक्टर आहेत अमोल खापरे सर, ते प्रत्येकाचं नाही का ते सांगतात की नाही म्हणजे आप्पा असे, किंवा आई असं करते, किंवा ताईबाई असं करते, किंवा जो साडू आहे साडूचा तो खर्जा आवाज काढणं. तर मला असं होतं की यार लंडनहून जो मुलगा आलाय ना, मला तसं करायचंय. तर ते बोलले नाही, तू ते नाही करायचं. सर माझा तसा आवाज नाहीये, मी आहे ना, मी सांगतो. तर आम्ही अशी प्रॅक्टिस केलेली त्या नाटकाची. डिरेक्टर होते मुंबईला, त्यांचा फोन यायचा आणि ते आम्हाला सांगायचे तुम्ही हे असं करा, तुम्ही तसं करा. मग आमच्या त्या जागा खूप चुकल्या, आम्हाला जागा पण माहित नव्हतं जागा कशा घ्यायच्या. मग आम्ही कसंही गोंधळून ते आम्ही तो सीन तसा सेट, कारण की सगळेच नवीन होते. 3 महिन्यानंतर डिरेक्टर आले. मग त्यांनी सांगितलं की करा, म्हटले आता सुरुवात, तुम्ही काय काय केलं मला दाखवा. त्यांची ती एवढी चिडचिड झाली ना, म्हणजे यार पण नाही, पण सगळे वेळ देतात आहे किंवा ते त्यांना ती एक गोष्ट, त्याच्यामुळे ते मग जेव्हा त्यांनी ती सुरुवात केली की नाटकाचे रंगमंचाचे 9 भाग काय आहेत, नवरस काय आहेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टीपासून ती मग खरी सुरुवात, म्हणजे खरं जास्त जर शिकलो असेल मी तर वराडपासून मला एक ॲक्टरसाठी खूप सारी मदत झाली. नंतर आप्पा त्यांनी असा घडवला माझ्याकडून की म्हणजे जे मी मागाशी पण सांगितले की मी 1.5 वर्ष कंटिन्यू वमन केलेले. नंतर तो बेस आला, पण भयानक त्रास झाला ते करताना. पण नंतर मग गाजला म्हणजे पुण्यात आप्पा. भरपूर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ते शो केले होते. सो पुढे आपल्याला कधीतरी त्याचे परत शोज बघायला मिळत. आणि आता तुम्ही इथे आहात, मौका भी है, दस्तूर भी है, आप्पांच्या आवाजात काहीतरी होऊन जाऊ दे. बापरे. पहिल्याच एक लाईन घेतो आता, कारण की हवा ऐकलं का, आंघोळीसाठी काढा म्हणलं. अरे त्याच्या मायला कपडे कुठे काढाले, बांबातून पाणी काढा म्हणलं आंघोळीसाठी. हो नाही ते काय ऊस ते काढा रन दे वाडा त्याच्या मायला. वाव. हॅट्स ऑफ. आणि हेच एक असतं की ॲक्टर ना शॅमेलियन सारखे असतात. एका क्षणी ते कोणीतरी वेगळे असतात आणि दुसऱ्या क्षणी ते रूप पालटतात आणि आवाजही बदलतात. सो एक खूप वेगळा प्रश्न आहे, वेगळ्या धाटणीचा, जो मी आत्तापर्यंत खरं तर माझ्या कोणत्याच गेस्टना विचारला नाही. मी रिसर्च जेव्हा करते ना, तेव्हा सगळ्यात पहिले समोर येतं आमच्या रिसर्चसाठी ते त्यांचं सोशल मीडिया अकाउंट. सो तुमच्या सोशल मीडियामध्ये मी शोधती आहे खूप सारे, मी जसं म्हणाल अभ्यासू अभिनेत्याचं अकाउंट असं दिसतंय. आणि मेरिट स्टुडंट्स कसे असतात की दे आर व्हेरी फोकस्ड. मला ना कुठेच एकही रील दिसली नाही. सो हा म्हणजे इज इट माय दिस थिंग का हे एक सोची समजी चाल आहे? नाही, असंच काही नाही. खरंच रील्स मला बनवायच्या आहेत, पण माझा एक मला तिथं लोकांना ॲक्ट दिसेल अशा रील बनवायच्यात. पण आत्ता त्यासाठी खरंच मला वेळ नाही, पण मला रील बनवायच्या आहेत. किंवा मला ते नॉलेज खूप कमी आहे आत्ता की ते कुठले कॅप्शन त्याला यूज केले पाहिजे किंवा ते कसं बनवलं पाहिजे. तर आता थोडा फोकस जरा पुढल्या प्रोजेक्टसाठी आहे, वेगळी आपण कलाकृती घेऊन येतो तुमच्या भेटीला. तर रील मी नक्कीच बनवेन, पण माझं जे काही टॅलेंट आहे ॲज अन ॲक्टर ते त्यातनं तुम्हाला दिसेल.
सो सरांनी एक म्हणलं होतं मगाशी आम्ही डिस्कस करताना, लेट माय वर्क स्पीक फॉर माय सेल्फ. सो ते तुमच्या कामातनं ऑलरेडी दिसतं आहे. एक थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आपल्या आधीच्याच प्रश्नाशी रिलेटेड. तुम्हाला असं वाटतं आहे का की रील स्टार्स किंवा सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला दे आर गेटिंग एव्हरीथिंग लिटल इझिली, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही 10 वर्ष मेहनत करताय त्यांना कदाचित एका व्हायरल रीलमध्ये मिळते? तो ना एक प्लॅटफॉर्म थोडासा वेगळा आहे, किंवा त्यांचं ती जर्नी वेगळी आहे, किंवा तिथे ऑडियन्स बघणारं वेगळं आहे. बरोबर. ते तिथे म्हणजे जसं ते नाटकासारखंच आहे. म्हणजे तुम्ही ते एखादा व्हिडिओ टाका आणि तुम्हाला लगेचच तुमचं ते रिप्लाय येते. राईट. तर एक ॲक्टरसाठी एक मजा म्हणून जे काय आता बाकीचे लोक करतात ते तिथे काय ते एखादा कंटेंट घेऊन नाही करत आहे. ते बरोबर. एक रँडमली तुम्ही कुठल्या तरी सेटवर आहात, तुम्ही एक Right. मजा करताय, किंवा कुठलं तरी एखादं गाणं व्हायरल झालं ते तिथे. पण एक ॲक्टर एक क्रिएट करत नाही काय, क्रिएटर जे काही ते व्हिडिओज असतात किंवा एखादा कंटेंट असेल ते कंटेंट घेऊन नाही येते, किंवा मोस्टली ते एक वेगळं कंटेंट घेऊन येतात ते. राईट. किंवा झाडं लावणं, किंवा हे एक सोशल Right. काहीतरी एक मेसेज म्हणून ते त्या गोष्टी Okay. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर, म्हणजे मी Right. बघतो असं नाही, पण एक ॲक्टरचा जो कंटेंट आहे ना तो खूप डिसेंट आहे ॲज कम्पेअर टू रील स्टार. सो हेच मला तुमच्याकडनं अपेक्षित होतं, बिकॉज यू आर सो पॅशन ड्रिव्हन फॉर युअर ॲक्टिंग रोल्स. मी जॉब म्हणणार नाही, कारण की यू आर लिव्हिंग दॅट. जसं तुम्ही म्हणालात की मला हेच करायचं आहे आयुष्यभर, दिस इज वॉट आय वॉन्ट टू बी. म्हणजे वेल पेड IT जॉब सोडून जो माणूस ॲक्टिंग क्षेत्रामध्ये येऊ शकतो तो एक ध्येय वेडाच असू शकतो. तो पैशांसाठी नाही, तो त्याच्या पॅशनसाठी आलेला आहे. सो कमिंग बॅक टू तुमचे खूप छान म्युझिक व्हिडिओज आम्ही बघितले, बघायला खूप छान प्लीजिंग वाटतात. तुमच्या येणाऱ्या फिल्म आहेत काही, काया, वी आर डेस्परेटली वेटिंग फॉर इट. त्याच्यामध्ये तुमचा एक वेगळा रोल दिसतो आहे. सो आत्तापर्यंत आपण ज्या प्रश्नांचा प्रवास केला ना त्याच्यामध्ये तुमचे जे काही गुण मला दिसले, फर्स्ट इज पर्झिव्हरन्स, की नाही करायचं म्हणजे करायचंच. परफेक्शन, टिल द टाईम यू परफेक्ट दॅट रोल. सो एवढे वेगवेगळे रोल केलेत, एवढ्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये काम केलेत. अशी एखादी कलाकृती किंवा असं एखादं कोणी रोल मॉडेल, असा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आहे की जिने किंवा ज्याने तुम्हाला कंटिन्युअस इन्स्पायर केलं आहे, किंवा एखादा ड्रीम रोल आहे की ये मुझे करना था या मैं इससे अच्छा कर सकता हूँ, समथिंग लाईक दॅट? ज्याला मी फॉलो करत होतो तो तर नाही आता ह्या जगामध्ये, पण सुशांत सिंग राजपूत म्हणजे माझा खूप आवडता. मी कधी भेटलो नाही, पण एक मित्र म्हणून मी त्याला त्याच्याच कामातनं किंवा त्याच्याच जे काही काम बघतो त्यातनंच बघत आलो, किंवा त्यातनंच त्याला मी मित्र मानतो. पण एक अतिशय जवळीक मी फील करता. फील करतो त्या गोष्टीचा. एक वेगळं पण होतं, जेवढे काही त्यांनी कामं केलेत तर ते मला खरंच खूप आवडले, आणि मी तसा एक आयडियल म्हणून नाही का त्याचा प्रयत्न करतो की आपण एक वेगळं काय करू शकतो. वाव. तर एक वेगळी भूमिका जी आहे ती भूमिका मी कामातनं उत्तर देईल त्या भूमिकेसाठी, मी क्या बात सांगणार आहे. नाही. आणि ती लवकरच रिलीज होईल क्या तुमच्याकडे. बात आहे. सो खरोखर सुशांत सिंग राजपूत इवन माझाही आवडता अभिनेता होता, आणि एका उच्च शिक्षित हो. डिग्रीला सोडून त्याने हे क्षेत्र निवडलं. आणि एक मराठीमध्ये म्हणे ना की लाथ मारीन तिथे पाणी, हो. ते त्याच्यासाठी एकदम ॲप्ट होतं की त्याने विचार केला सिरियल हॅपन, त्याने विचार केला मूवीज हॅपन, पण जस्ट लाईक इरफान जास्त दिवस त्यांची साथ आपल्याला लाभली नाही. कमिंग बॅक टू युअर जर्नी आत्तापर्यंतची, सो हा एक बाउन्सर प्रश्न आहे तुमच्यासाठी की जर तुमच्या ह्या 10 वर्षाच्या जर्नीला एखादं नाव द्यायचं आहे, एखाद्या चित्रपटाचं नाव ऑर इन जनरल एनी नेम, काय द्याल तुम्ही त्याला नाव? याला नाव जे आहे ना, टायटल माझं एका कॅरेक्टरचं नाव आहे माझं, पण ते अजून बाहेर नाही पडलेलं. तर ते बाहेर पडेल तर ते नाव त्याला खरंच साजेस आहे. बरं, आम्ही आपण नेक्स्ट टाइम डेफिनेटली. नक्की ही गोष्ट यावरती चर्चा करूया. क्या बात आहे. पण ते आहे, ते जे कॅरेक्टर करतोय ना, आणि जे काही माझं स्ट्रगल आहे किंवा जो आतापर्यंत केले ते आहे नावामध्ये सगळं काही गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्ही ते कॅरेक्टरचं नाव रिव्हील नाही करू शकत, पण मी जेवढं बघती आहे मला असं वाटतं हा 10 वर्षांचा प्रवास मी त्याला म्हणेन हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. आणि अशीच तुमच्या सगळ्या ख्वाहिश पूर्ण होत जावं सचिन सर. पाणीपुरीने तुम्ही काय म्हणता स्टार्टर दिलं आहे, आता आम्हाला पूर्ण मेन कोर्स हवा आहे तुमच्या सगळ्या चित्रपटांचा विथ डेझर्ट.
खरं तर आता पाणीपुरीबद्दल बोलतोय आपण, तर पाणीपुरी मी चित्रपटगृहांमध्ये पाहिली, परंतु असे खूप प्रेक्षक आहेत ज्यांना काही कारणास्तव मूवी बघता आली नाही. सो आता वेन कॅन वी वॉच पाणीपुरी अगेन? तुम्ही पाहिली का पाणीपुरी? जर बघितली नसेल तर 1 जानेवारीपासून तुम्ही ॲमेझॉन या OTT चॅनलवरती बघू शकता आणि नक्की बघा. सो खूप अमेझिंग असा चित्रपट आहे, कॉम्प्लेक्स नात्यांचा, ज्याची टॅगलाईनच आहे लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट म्हणजेच पाणीपुरी. सो सचिन सर, तुम्ही आज दीप्ती टॉक्सच्या एपिसोडमध्ये आलात, भरभरून बोललात आणि असं म्हणतात ना, लेटिंग युअर हार्ट आउट, असा आज एपिसोड झाला आहे. तुम्ही सगळ्या तुमच्या मनातल्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्यात. तुमची अभिनेत्याच्या जर्नीमध्ये तुमच्यातला एक जो दडलेला चांगला माणूस आहे तो पण माझ्या प्रेक्षकांना आज दिसला. त्याचबरोबर असं होतं, आपण ज्या फील्डमध्ये असतो ना त्याचे सिक्रेट्स आपण देत नाही, पण तुम्ही ओपनली सगळे सिक्रेट्स सांगितलेत सो दॅट मोर पीपल कॅन जॉईन दिस इंडस्ट्री. सो हॅट्स ऑफ तुमच्या कॉन्फिडन्ससाठी, तुमच्या पर्झिव्हरन्ससाठी. आणि मी असंच म्हणेन की 24 तासांमध्ये ना एक असा क्षण येतो जेव्हा कालपुरुष किंवा वास्तुपुरुष तथास्तू म्हणत असतो. सो तुम्ही त्याच मुमेंटला तुमच्या सगळ्या प्रार्थना म्हणा आणि तुमच्या सगळ्या प्रार्थनांना देव तथास्तू म्हणो. सो थँक्यू सो मच फॉर युअर कमिंग. थँक्यू सो मच दीप्ती टॉक्स. तुम्ही मला इथे बोलवलं, मी तुमचा खूप आभारी आहे आणि नक्कीच बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल हा इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.